ते रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही पत्र लिहिले होते त्यापैकी आणखी एखादं असं पत्र आहे का की त्याबद्दल सरळ हस्तक्षेपच केलाय किंवा काहीतरी सांगितलंय एखाद्या यवनांविषयी किंवा याच्याविषयी काही माहिती सांगितली असं काय आहे का? हा, रामदास स्वामींनी छत्रपती श्री शिवाजी महाराजांची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांचं संपूर्ण जीवन पाहिलं होतं आणि संभाजी महाराजांना जो उपदेश केलेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सरळ सांगितलेलं आहे ना, एकच स्थळी बैसावे, काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी. उग्रस्थिती म्हणजे संभाजी महाराज रागीट होते असातला अर्थ नाहीये, तो राजकीय उपदेश आहे. राजकारणात राजकारण करताना माणसाच्या मानसिकतेवर ताण येतो, त्यांनी माणूस थोडासा उग्र अवस्थेत जाऊ शकतो. समर्थ म्हणतायत काही उग्रस्थिती सोडावी, काही सौम्यता धरावी आणि त्याच्या पुढे ते म्हणतायत की कष्ट करून ती घसरावे म्लेच्छांवरी. म्हणजे त्या पत्रामध्ये समर्थांचा तो उपदेश आहे तो फार महत्वाचा आहे. ते म्हणतात कष्ट करून घसरावे म्लेच्छांवरी. म्लेच्छ म्हणजे काय झालं? मुसलमान. त्या काळात मी आताच सांगितलं या शब्दालाच तो अर्थ आहे, समानार्थी शब्द आहेत ते. तर ते म्हणतात कष्ट करा, मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हे सांगितलं नाही का शिवछत्रपतींना? देवमस्तकी धरावा सांगितलेलंच आहे ना. याच्या व्यतिरिक्त किती असे पत्र दाखवता येतील समर्थांचे.